कुलदेवीची सेवा करण्यासाठी सर्वात पहिलं तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत असायला पाहिजे. जर का माहीत असेल तर काय करावं आणि कुलदेवी माहीत नसेल तर कोणती सेवा करावी याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. पिढ्यानपिढ्या आपल्या घराण्यात कोणत्या देवीची पूजा केली जाते हे आपल्या वडीलधाऱ्यांकडून माहिती मिळवावी. कुलदेवीची मूर्ती, फोटो, टाक काय असेल तर त्याची नियमित पूजा करावी, नामजप करावा, नैवेद्य आरती करावी. कुलदेवीच्या मंत्राचा जाप करणे हा देवीची कृपा मिळवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. वर्षातून एकदा तरी कुलदेवीच्या मंदिरात जाऊन सहकुटुंब सहपरिवार दर्शन घ्यावं आणि योग्यरित्या तिचा मानसन्मान करावा. म्हणजे की तुम्ही खणनारायण तिची ओटी भरू शकता. श्रावण महिना सुरू झाला आहे. मंगळवार आणि शुक्रवार कुलदेवीची सेवा करण्याचा सर्वोत्तम दिवस मानला जातो. या दिवशी कुलदेवीची फोटो, मूर्ती, टाक असेल तर त्याची पूजा अर्चा करावी, नैवेद्य दाखवून आरती करायची. या नैवेद्यामध्ये तुम्ही दूध साखर, खडी साखर, फळ किंवा सुकामेवा असं ठेवू शकता. देवीचा मंत्र जाप करावा आणि जर का तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तर आपले जे 3.5 शक्तिपीठ आहेत त्यापैकी कोणत्याही एका देवीची तुम्ही मनोभावे सेवा करू शकता. 3.5 शक्तिपीठं यातली 3 पीठं तुळजापूरची आई भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तिसरी माहूरची देवी आणि जे अर्ध पीठ आहे ते वणीची सप्तशृंगी देवी आहे. तर यातील तुम्ही कोणत्याही एका देवीची अगदी मनोभावे सेवा करा आणि आपल्या कुटुंबावर तिची कृपा राहावी म्हणून प्रार्थना करा. आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब